मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेचा आजचा संपूर्ण भाग काय झालाय चला पाहून घेऊयात. सुरुवातीलाच आबा राणीशी बोलण्यासाठी आलेले असतात. रात्रीची वेळ असते. राणी मात्र आता खूप सॅड झालेली असते. राणीला खूप वाईट वाटत असतं. मित्रांनो, राणीच्या डोळ्यात पाणी देखील आलेले असतं. तर आबांना मात्र खूप टेन्शन येतं. आबा राणीचा थोडासा मूड हलका करण्याचा प्रयत्न करत असतात. आबा राणीला बोलत असतात की राणी, आता सोडून दे झालेला तो विषय. एवढं टेन्शन घेऊ नकोस. आपल्या आयुष्यात अशा छोट्या मोठ्या गोष्टी सुरूच असतात. त्यावेळेस मात्र आता राणी बोलू लागते की होय आबा, परंतु आपल्या जवळच्याच माणसाने आपल्याला एवढं टोचून बोलल्यानंतर खूप मनाला लागतं आणि या गोष्टीचाच मी सारखं विचार करत आहे. त्यावेळेस आबांच्या लक्षात येतं राणी मालतीबद्दल बोलतीये. त्यावेळेस मात्र आता आबा राणीला बोलतात की तू थोडं थांब. लगेच मात्र ते आता मालतीला आवाज देतात. मालतीला तिकडे बोलावून घेतात. मालती आल्यानंतर मित्रांनो लगेच आबा तिला बोलतात की आपल्या हुकुमाच्या राणीला तुम्ही बोलल्याचं फार वाईट वाटत आहे. तर मित्रांनो आता मालती चक्क राणीची माफी मागते. राणीची माफी मागत ती बोलते की मला माफ कर. त्या दिवशी मी त्या मण्यांवरनं घसरून पडले आणि राग तुझ्यावरती काढला. तर आता राणी बोलत असते की तुम्ही माफी मागू नका, तुम्ही मोठे आहात. त्यावेळेस आता मालतीमध्ये खूप मोठा बदल झालेला असतो. मित्रांनो, मालतीला खूप वाईट वाटत असतं. तिला पश्चाताप झालेला असतो. कदाचित आबांनी मात्र तिच्यामध्ये हा बदल घडवून आणलेला असतो. मालती राणीचे डोळेही पुसू लागते. त्यावेळेस आता मालती तिला समजून सांगू लागते की माझ्या अशा बोलण्यावरती तू जास्त लक्ष देत जाऊ नकोस. माझा स्वभाव असा तडकाफडकी आहे. तर आता तिघेही हसायला सुरुवात करतात. मित्रांनो, राणीला आबा आणि मालतीने चांगलाच दिलासा दिल्याचं पाहायला मिळतं. त्यावेळेस आता राणी पुढे कामाला सुरुवात करणार असते. तर आता इकडे मित्रांनो चक्क तनिषा पुन्हा एकदा आलेली असते. पुन्हा एकदा तिने इंद्राला गाठलेलं असतं. ती इंद्राला बोलत असते की इंद्रा, तू मला सारखंच इग्नोर करत आहेस. मला काही हे समजत नाही असं वाटतंय का तुला? तू माझ्याकडे पाहतही नाहीयेस, माझ्याकडे लक्षही देत नाहीयेस. इंद्रा प्रचंड चिडलेला असतो. इंद्रा बोलत असतो की माझी फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे माझी बायको आहे. म्हणजे तीच माझ्यासाठी सर्वस्व आहे. मला राणीसाठी काहीतरी करू दे. मी तुझ्यासाठी देखील सर्व गोष्टी केल्या. म्हणजेच तू बोलतेस त्या रात्री आपल्यामध्ये सर्व घडलं आणि मी त्यावरती विश्वास ठेवला. म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी काहीही पाहिलं देखील नाही, मला भानही राहिलं नव्हतं, तरी देखील मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू बोलतेस की तू मला इग्नोर करतो. तर यामुळे आता इंद्रा प्रचंड चिडलेला असतो. इंद्रा बोलत असतो की मला थोडासा वेळ दे, मला माझ्या बायकोकडे पाहू दे. तू माझी फ्रेंड आहेस आणि राणी माझी बायको आहे. फ्रेंड आणि बायकोमध्ये खूप मोठा फरक असतो. ही गोष्ट आता मात्र इंद्रा तिला खूप रागात येऊन समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तर तनिषाला मात्र खूप राग येत असतो. कारण सरळ सरळ राणी आणि तिच्यामध्ये आता मात्र इंद्रा चांगलीच तुलना करत असतो. इंद्रा तिला सांगत असतो की राणी ही माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी नेहमी असणार आहे आणि त्यानंतर जी आपल्यामध्ये गोष्ट घडली त्यामुळे मी तुझी थोडीशी केअर करतोय, परंतु तू असं समजू नको की मी तुला राणीचा मान देईल. असं बोलून इंद्रा निघून गेलेला असतो. तर आता छान सुंदर अशी सकाळ झालेली असते. मित्रांनो, पाहायला मिळते की आता राणी मात्र कोर्टामध्ये जाण्यासाठी तयार होत असते. राणीने छान आता ड्रेसअप केलेला असतो. त्यावेळेस मात्र राणी छान सुंदर असं गाणं गुणगुणत असते. तेवढ्यात आता इंद्रा तिकडनं आलेला असतो. इंद्रा आलेला असतो. इंद्राचा मूड देखील खूप छान असतो. इंद्रा आता तिच्यासाठी छान कॉफी घेऊन आलेला असतो. इंद्रा बोलत असतो की वा मॅडम, खूप छान दिसताय तुम्ही आज, तुमची मदत करू का थोडीशी? त्यावेळेस मात्र आता इंद्रा तिच्या हातामध्ये कॉफीचा मग देतो आणि बोलतो की मी तुमचं आवरण्यासाठी थोडीशी मदत करतो. तर मित्रांनो, इंद्रा राणीला जवळ घेत असतो आणि बोलत असतो की राणी, आपल्या दोघांना खूप दिवसापासून असा वेळ मिळालाच नाही ग. आपण पहिले कसे दोघे शांत असायचो, दोघे जण फिरायला जायचो, सकाळ सकाळी सोबत जायचो. त्यावेळेस मात्र आता इंद्रा असं बोलत असताना राणीला लगेच वॉच घालू लागतो. त्यावेळेस आता राणीला खूप छान वाटत असतं. तर इंद्राला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी निभावण्याचा चान्स मात्र आता राणीने दिलेला असतो. मित्रांनो, दोघांचा संसार कित्येक दिवसानंतर सुंदर असा फुलताना आपल्याला पाहायला मिळत असतो. त्याच वेळेस मित्रांनो, राणी विचार करत असते की सर किती छान आहेत ना, माझी किती काळजी करतात, माझी किती केअर करतात. त्यावेळेस आता इंद्रा तिला चांगला कोटही घालण्यासाठी मदत करत असतो. सगळ्या गोष्टीमध्ये आता इंद्राने आज तिची खूप मदत केलेली असते आणि शेवटी वकिलीनबाई म्हणजे आपल्या लाडके हुकमाची राणी आता तयार झालेली असते. मित्रांनो, इंद्राने तिच्या हातामध्ये नवीन फोनही ठेवलेला असतो. या सर्व गोष्टी झाल्यानंतर राणीच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच स्मित हास्य आलेलं असतं. तिचा रुबाबाही वाढलेला असतो. कारण तिचे आवडते इंद्रजीत सर तिला खरोखर सपोर्ट करताना पाहायला मिळत असतात. त्यावेळेस आता इंद्रा बोलत असतो की तुला कुणाची नजर नको लागायला, तू आज अतिशय सुंदर दिसत आहेस. त्यावेळेस मित्रांनो, राणी बोलते की माझी एक फेवरेट गोष्ट तर राहिलीच सर. त्यावेळेस आता इंद्रा बोलतो की हो,
तुझी फेवरेट गोष्ट म्हणजे परफ्यूम ना? त्यावेळेस आता राणी बोलते की परफ्यूम नाही, तुम्ही मला ऑल द बेस्ट बोलायचे राहून गेले. त्यानंतर आता इंद्रा लगेच तिच्या हातावरती किस करतो. मित्रांनो, राणी थोडीशी लाजत असते. आता दोघेही जण खाली जाणार असतात. खाली सर्वजण त्यांची वाट पाहत असतात. आबांनी मात्र सर्वांना तिकडे बोलावून घेतलेलं असतं. पाहायला मिळते की हॉलमध्ये सर्वजण जमा झालेले असतात. विक्रांतही आलेले असतो, मालतीही आलेली असते आणि आता राणी जिन्यावरनं खाली येत असते. तिच्या मागे उर्मिला आणि तनिषा देखील येतात. मित्रांनो, पाहायला मिळते आता सगळ्यांचा जो एकांत पाहायला मिळतोय हॉलमध्ये आणि त्यानंतर आता चक्क राणीला त्यांनी खाली बसवलेलं असतं. राणी खाली बसलेली असताना चक्क आता पाहायला मिळतंय की मालती तिचा औक्षण करत असते. मालती बोलत असते की तुझा औक्षण मला करण्याचा सुवर्ण योग आज मिळाला आहे. राणी, तू जर नसती तर आज मात्र आपल्याला हे घर मिळालं नसतं. आता मालती सगळं विसरून चक्क राणीच्या डोक्यावरती छान अक्षता टाकत असते आणि तिचं औक्षणही करत असते. मित्रांनो, तिला पेढाही खाऊ घालत असते. तर मालतीने मात्र आता अगदी मुलीप्रमाणे राणीचा सर्व सोहळा केलेला आहे. मित्रांनो, पाहायला मिळते की सगळेजण आता त्या दोघांचा हा सोहळा पाहत असतात. राणी मात्र लगेच पाया पडून मालतीचा आशीर्वाद घेत असते आणि पाहायला मिळते मित्रांनो, तनिषा आणि उर्मिलाचा अतिशय जळफळाट सुरू असतो. उर्मिला बोलत असते की काय चाललं हे स्वप्न तर नाहीये ना? तनिषाच्या चेहऱ्यावरती खूप राग आलेला असतो. मित्रांनो, या दोघी एवढ्या जवळ येतील त्यांना असं वाटलं नव्हतं. तर राणी मात्र आता फुल एनर्जीने नवीन केस लढण्यासाठी कोर्टात निघालेली असते. तेवढ्यात पाहायला मिळतंय या दोघींचे चेहरे आता अतिशय पडलेले आहेत, कारण राणी इतकी प्रसन्न आणि सुंदरतेने केस लढायला चालली असते, जे पाहिल्यानंतर कुणीही राणीकडे पाहून अट्रॅक्ट होईल. तर मित्रांनो, तेवढ्यात आता मालती राणीला चक्क मिठी मारते. एकदम आईप्रमाणे या दोघींचं प्रेम आजच्या एपिसोडमध्ये खरोखर पाहायला मिळाले. यानंतर आबा बोलतात की राणी, तू जर नसतीस ना तर आपलं हे घरच नसतं आज. तर संपूर्ण लोक आज राणीला जे आहे ते खूप छान बोलताना पाहायला मिळतात. तर इंद्रा मात्र बोलत असतो की राणी, आज मी माझं कर्तव्य पार पाडणार आहे. जेव्हा तू आपल्या घराची केस लढली ना त्यावेळेस माझ्याकडे तुला द्यायला काहीही नव्हतं, परंतु आज माझ्याकडे सर्व आहे. त्यामुळे मी आज तुला एक छान गिफ्ट देणार आहे. गेस कर बघू काय गिफ्ट असेल. राणी बोलते की मेकअपचा बॉक्स द्याल का तुम्ही? त्यावेळेस आता इंद्रा बोलतो की तुला मेकअपची गरजच नाहीये राणी. असं बोलत मित्रांनो, राणीला तो आता बाहेर घेऊन जाताना पाहायला मिळतोय. इंद्राने चक्क तिच्या डोळ्यावरती हात ठेवलेला आहे आणि तिला तो आता सुंदर प्रकारे छान बाहेर घेऊन गेलेला आहे. राणी विचारत असते, दाखवा ना मला काय सरप्राईज आहे सर, तुम्ही असं का करताय? परंतु इंद्रा काही ऐकायला मित्रांनो तयारच नसतो. पाहायला मिळते की राणी मात्र आता डोळे उघडते आणि तिला समोर एक सुंदर गिफ्ट दिसतं, जे गिफ्ट आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये दाखवलं नाहीये मित्रांनो. फक्त राणीने ते बघितलंय एवढंच दाखवलंय. उद्या आपल्याला ते गिफ्ट लवकरच पाहायला मिळणार आहे. तर पुढील भागात पाहायला मिळते की आता गोट्या पुन्हा एकदा राणीला गेटवरती भेटायला आलेला आहे. त्यावेळेस आता राणी त्याला इग्नोर करून पुढे निघून जात आहे.